लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात महायुतीतील घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांचा शिवसेना शिंदे गटाचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख रवींद्र भोये यांना धमकी दिल्याचा कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय. या प्रकरणी रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून वामन खोसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदारांचे अधिकारी असताना आमदार पुत्र बैठका घेत ग्रामसेवकांना धमकावत असल्याचा आणि आपल्याला मदत करू नये यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप भोये यांनी केलाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्यानं धमक्या दिल्या जात असल्याचं काल आमच्या इगतपुरी विधानसभेचे आमदार हिरामणदादा खोसकर यांनी बोल क्लब येथे ग्रामसेवका यांची मीटिंग घेतली होती. त्या मीटिंग झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव वामन खोसकर हे त्या मीटिंगमध्ये आढावा मीटिंग घेत होते. मीटिंग घेत असताना त्यांनी वैयक्तिक माझ्या नावाचा उल्लेख करून त्या कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन का रवी भोये हे तालुका प्रमुख आहेत त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे प्रस्ताव देण्यात येऊ नये अन्यथा त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू असे दमदाटी देऊन आणि एक अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी माझ्याविषयी थोडीशी चुकीच्या पद्धतीने तिथे भाषाशैली वापरल्यानंतर हे जेव्हा मला कळालं, मला काही माझे जे ग्रामसेवक संपर्कातले होते त्यांनी मला कळवलं की भाऊ अशी अडचण येते तर तुम्ही कुठंतरी हा प्रश्न सोडवा. मग मी कळाल्यानंतर मी त्यांना 6:30च्या दरम्यान संध्याकाळी फोन केला की तुम्ही माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून तुम्ही मला शिवीगाळी का करता असे बोलल्यानंतर त्यांनी पूर्णपणे मला एक अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळी केली व जीवे मारण्याची धमकी सोडू दिली. कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतो. महायुतीमध्ये काम करत असताना एक शिवसेना पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आम्हालासुद्धा तालुक्यामध्ये कामकाज करावं लागतं. मी माझी उपसभापती आहे तालुक्यात. परंतु अशा पद्धतीचे आमदारांचे चिरंजीव जर कधी आम्हाला दमदाटीवर जीवे मारण्याची धमकी देत असेल तर आम्ही कामकाज विकासात्मक कामकाज करताना आम्हाला अडचणी येतात तर याच्यावरती कुठेतरी मार्ग निघावा म्हणून त्यांनी काल आम्हाला जी शिवीगाळी केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्या संदर्भात आम्ही ग्रामीण पोलीस अधिकारी यांच्याकडे आम्ही त्यांच्यावरची तक्रार आज दाखल करत आहोत. तर खासदारकीमध्ये मी जर शिवसेनेचा पदाधिकारी आहे ते त्यावेळेसचे जे आमचे विद्यमान खासदार हेमंतप्पा गोडसे मी त्यांचं कामकाज करत होतो तर यांचं असं म्हणणं का आम्ही सांगेल त्या पद्धतीनेच कामकाज करावं आणि त्यावेळेस ते महायुतीमध्ये नव्हते कदाचित काँग्रेसमध्ये ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना ते राजाभाऊंचं काम करत होते मी हेमंतप्पाचं काम करत होतो. पण त्यावेळेससुद्धा त्यांनी माझ्यावरती अटॅक केला होता. मला त्यावेळेस त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्यासोबत माझे पदाधिकारी होते त्यांनी मला त्याच्यातनं वाचवलं आणि ते आज बोलतासुद्धा का त्यावेळेस तू वाचला याच्यापुढे तू वाचणार नाही म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे का यापुढे ते मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी त्यांच्या उल्लेखामध्ये दिसतं. त्यावेळेस तुम्ही तक्रार दिली होती का? तक्रारीचा पुढे काय झालं? आता इलेक्शनचे शेवटचे 2 दिवस राहिलेले होते. आम्ही तसं मी तोंडी स्वरूपात त्यावेळेचे जे हर्सुल सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे साहेब होते त्यांच्या कानावर टाकलं होतं आणि त्यावेळेस रात्रीच्या वेळेस तेच आले होते आम्हाला वाचवण्यासुद्धा. स्वतः पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं आले त्यांनी आम्हाला त्याच्यातनं वाचवलेलं होतं. तुमचा काय आरोप आहे आता नेमका? आरोप एकच आहे जर काय खुलेआम जर आमदारांचे चिरंजीव अशा पद्धतीत दमदाटी देतात जीवे मारण्याच्या धमके देतात. आज त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे आणि आज तालुक्यामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने त्यांचे जे चुकीचे कामकाज आहे ते आम्ही उघड करतो आणि उघड केल्यानंतर मग त्यांना ते सहन होत नाही की आमच्या विरोधात कुणी बोलू नये याच्यामुळे त्यांचा तो राग मनामध्ये धरून ते मला माझ्याविषयी अशा पद्धतीची तुमची मागणी काय झाली? त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. जर लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीची वागणूक चालत असेल तर लोकशाहीची ही थट्टा झालेली आहे. आणि वास्तविक पाहता कालच्या मिटिंगचा आमदार महोदयांना हे अधिकार आहे पण त्यांच्या चिरंजीवाचा त्या मिटिंगचा काही संबंध नाही आणि वास्तविक पाहता त्यांनी माझ्याविषयी बोलण्याचा काही राईट नाही. आमदार खोसकरांना तुम्ही काही सांगितलं होतं का? नाही ते मी काही सांगितलं असं त्यांनी दाखवावं. त्यांचे माझे संबंध चांगले आहेत पण त्यांचे चिरंजीव अशा पद्धतीने वागत असेल तर हे योग्य नाही आणि मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावरती चौकशी करून आणि काही कर्मचारी हे घाबरतात खुलेआम त्यांच्याविषयी बोलत नाही पण ते गुप्त पद्धतीने ते जबाब द्यायला तयार आहेत का आम्हाला बोला आम्ही जबाब द्यायला तयार आहे. महिलांशी बोलताना त्यांची वागणूक चुकीची आहे ते सुद्धा बोलायला तयार आहे. तर माझी विनंती आहे की प्रशासनाने याबद्दल चौकशी करून त्यांच्या चिरंजीव वामन खोसे यांचा गुन्हा दाखल करावा. तुमचं नाव? माझं नाव रवींद्र तुकाराम भोये. मी त्र्यंबक तालुका पंचायत समिती माजी उपसभापती आहे व विद्यमान आता शिवसेना तालुका प्रमुख म्हणून कामकाज करतो. दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील कथित धमकीच्या कॉल रेकॉर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता ऐकूया तक्रारदार रवींद्र भोये आणि वामन खोसकर यांच्यातील व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगचा हा भाग. हॅलो. हॅलो हॅलो हा रविबा बोलतोय. हा बोल. काय त्या मीटिंग मध्ये माझ्या नावाचं खापर फोडायचा काय संबंध आहे भाऊ? ए चल तू डोकं लावू नको बस. नाही नाही डोकं नाही, माझं नाव घ्यायचं काय राईट आहे? मी तुमचं नाव घेतो का? ए तू जास्त छानपण तुझं नाव कोणी घेतलं? मीटिंग मध्ये माझं नाव घ्यायचं काय गरज आहे का? मी काय 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 तुमची तू गब्बस. तू मी तू तुम्हाला जास्त मी डोकं लावू फोन नको. तरी करतोय का? तू मला डोकं लावू नको हं? तू तेव्हा वाचलाय, तू आता वाचणार नाही. काय काय तू तेव्हा मला शिवाय दिलाय ना, आता शिस्तीत राह. कधी? तू जर मला खासदारकीच्या इलेक्शनला अरे तू जर बाबा रे, आता मला मी डोकं- तुझं नाव घेतोय का हे सांग पहिलं. तुझं नाव कोणी घेतलं? म्हणजे माझ्या समोर तुझं काय म्हणणं आहे? एक मिनिट. ज्यांनी सांगितलं ना तुला, मी काय म्हणतो, खासदारकी होऊन गेले आता 2 वर्ष, त्यानंतर काय काय तू मला शिवाय देतो का? शिवाय नाही. तुला कोणी सांगितलं मी तुझं नाव घेतलं? काय काय तुझं नाव घेतलं तुला आज कोणी सांगितलं? विश्रामगृहावरती मला माझ्या नावाचं रवी भोयरचं त्याची लायक आहे हे मला सांगायची काय गरज होती का? रवी भोये तूच एकटा आहे का? काय काय तूच एकटा आहे का रवी भोये? माझं नाव घेण्याचं मी फोन करतो का? मी तुमचं नाव घेतो का? तू माझ्या नादी लागू नको. मी तुला आता सांगतो. मी तुमच्या नादी लागायचं आणि काय करणार आहे माझं तुम्ही? काय काय तू समोर ये, तुला दाखवतो. कुठं मग येऊ? बोलतो. नाही मग नाही बोलतो. तू ऐक आहे. हॅलो. माझं काय म्हणणं, तुझं नाव घेतलं नाही. तू इथं ये. हा मग तू माझ्या समोर बोल. कोणी सांगितलं तुला? आणि माझ्या समोर बोल. तू डोकं लावू नको माझ्याशी, तुला आता सांगतो. माझं नाव घेतलं नाही तुम्ही कशाला फोन करेल? हम्म? माझं नाव घेऊ नका ना. अरे तुला कोणी सांगितलं रे? काय काय तुला कोणी सांगितलं? तिथं मीटिंग मध्ये अनेक लोक होते ना. अरे हो ना, असू दे ना. आम्हाला सांगणार आहेत ना कुणीतरी आमचे. अरे आहे ना. मग माझ्या समोर आणि मी तुझं काय नाव घेतलंय? हा? मी तुझं काय नाव घेतलंय ना, आणि तू समोर बोलताना आण बरं ना. का वामन भाऊ व्यवस्थित बोलायचं. व्यवस्थित आहे. मी चल रे. जर तुमचं नाव तुला घेत नाही ना तर माझं नाव घ्यायचं नाही. तुला ओळखत पण नाही मी. चल ठेव फोन. चल. काय काय तुला माझं नाव ओळखत घ्यायचं नाही. मी फोन करत नाही. माझं नाव घ्यायचं नाही. तुला ओळखत नाही. तू फोन ठेव. मला आणि मी फोन ओळखत नाही. माझं नाव घ्यायचं नाही. हॅलो. फोन करायचं तुझी हिंमत काय झाली मला? काय काय हा? तुझी फोन माझं नाव करायची घ्यायचं नाही, बाकीचा विषय नाही. नाही घेणार. चल हा, निघ तिकडे. ठेव. यायचं हरामखोर. काय काय निघ तिकडे. चल ठेव फोन. व्यवस्थित बोलायचं. शिवीगाळी करू नको. काय करशील तू? काय करशील तू? माझं नाव घ्यायचं नाही. मी फोन करणार नाही. विषय संपला. अरे तुझ्या सारख्याचं नाव घ्यायला काही मी रिकाम आहे का? दरम्यान वामन खोसकर यांचा आणि रवींद्र भोये यांच्यातील कथित संभाषणाचा कॉल रेकॉर्ड सध्या चर्चेत आहे. या तक्रारीनंतर नाशिक ग्रामीण पोलीस काय कारवाई करतायत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.